सकाळचे 5:30 वाजता मी हा गजर लावलेला. कशासाठी मॅडम? मॉर्निंग वॉकसाठी. 5:30 वाजे 5:30 ला गजर वाचतो, मी त्याला बंद करतो. तिथून आयुष्य सुरू होतं. कुणाचं आयुष्य सुरू होतं ते तुम्ही बघायचं, त्याला लेबल तुम्ही द्यायचं. मी सांगणार ते कोणाचं आयुष्य, कारण मी जर सांगायला लागलो इथं तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट घेऊन जायचे. नाही तर बायको म्हणेल हात कुठे गेला तुझा उजवा, म्हणजे तो मोठेवाल्याने काढून घेतला. ओके राईट. तर मित्रांनो कितीचा गजर लावलाय? असं आयुष्य मागील 37 वर्षापासून जगतो आहे. काय जबरदस्त आयुष्य जगतो ना. याच्यासाठी मी डॉक्टर इंजिनियर झालो ना, याच्यासाठी मी मोठमोठा क्लास वन ऑफिसर झालो ना, याच्यासाठी जगायला आलो. कुछ पाने के लिए बहुत कुछ होना पड़ता है. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, अरे रुचेल आणि पचेल तेवढंच खावं, रुचेल आणि पचेल तेवढंच खावं. आयुष्याचं रडगाणं जरी असलं तरी ते सुराचंच गावं, तरी ते सुराचंच. आम्ही सुरात गात नाही, आम्ही फक्त काय करतो? ब्लेम गेम करतो. ब्लेम गेम. मी आता शिकलो का नाही तर माझ्या आईवडिलांनी मला पैसे दिले. मी का शिकलो नाही तर मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती अन्याय झाला. मी शिकलो का नाही? आमच्या शेजाऱ्यांची आमची भांडणं होती. मी शिकलो का नाही? माझा चुलता आमदार होता, तो त्याने मला कुठेच स्पॉन्सर केलं नाही, नाहीतर तो मला कुठेतरी चिकटून देणार होता. आम्ही नोकऱ्या नाही लागत. कशाने म्हणतो? चिकटून. चिकटतात कशाने? चिकटपट्टीने. मग तो ते चिकटतो, 8 महिन्यात घरी येतो, पण चिकटपट्टीने खूप पडते. तिथे चिकटायचं म्हटलं का ते क्वालिटीज पाहिजे की नाही? काम करण्यासाठी ज्या क्वालिटीज पाहिजेत की नाही, हा जर विचार केला ना मित्रांनो, लाईफ इज
व्हेरी ब्युटिफुल अँड फंटास्टिक. आयुष्य याच्या पुढे कुठला एक शब्द ठेवा. आयुष्य इज इक्वल टू व्हॉट? आयुष्य इज इक्वल टू मनी, आयुष्य इज इक्वल टू सक्सेस, आयुष्य इज इक्वल टू काय? प्रत्येकाने उत्तर द्यायचं. माईक कोणाकडे? माईक होता नाही. कोण उत्तर देऊ शकतो? कोणी सांगेल? कोणी पण सांगेल. हा सरांकडे द्या. एक तिकडे द्या, तो माईक तिकडे द्या, तो द्या, तो द्या. हॅलो. परत आयुष्य जगताय का नाही? नक्की. ही नेट प्रॅक्टिस आहे का ओरिजिनल लाईफ जगताय? नाही, नेट प्रॅक्टिस जगत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. हे फायनल लाईफ आहे का नाहीये? आहे. मग जगताना आयुष्यामध्ये मला काय पाहिजे, कुठे पोहोचायचं, काय पाहिजे? आता जिचं लग्न झालं ती मला नवरा पाहिजे, तो पण चांगला क्लास 1 पाहिजे, IAS असेल तर लयच पाहिजे. काय पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये? व्हॉट यू वॉन्ट. मला कुठे जायचं हे कळलं तर कळलं. पहिल्यांदा मी कुठे आहे ते कळलं पाहिजे. येस और नो? आता मी पहिल्यांदा झालो सांगू, मी नाशिकचा आहे. समजा मी पहिल्यांदाच बोल का काय पाहिजे? पोलीस बनायचं. जॉब मला मध्ये टाकणार नाही ना. नाही तुम्हाला भीती वाटली एवढा मला तुला त्रास नाही झाला. ओके चला याने तरी कोणीतरी उत्तर द्या ना. चुकलं तर काही फरक पडत नाही. मॅडम तुम्हाला काय वाटतं? मागे कोण उत्तर द्या. जाता माईक घेऊन जा. आमची ती मागे मंडळी जा. आयुष्य इज इक्वल टू व्हॉट? आयुष्य म्हणजे सक्सेस, आयुष्य म्हणजे पैसा, आयुष्य म्हणजे धनदौलत, आयुष्य म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय काय? आशिष बोला. आशिष सर बोला. समृद्धी आणि समाधान. समृद्धी आणि समाधान. साहेब पुढे या स्टेजवरती. लय भारी उत्तर दिलं. या जरा टाळ्या वाजवा साहेबांच्या. माझ्या उत्तराच्या जवळ तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस गौतम बुद्धाने आपलं राजपाट सगळं सोडून, सुंदर अशी पत्नी सोडून, सुंदर असा राऊतसारखा मुलगा सुद्धा सोडून ते जगाच्या पाठीवरती का घराच्या बाहेर पडले? कशासाठी बाहेर पडले? सर अभिनंदन. आपलं उत्तर एकदम जवळ आहे, एकदम समाधानाच्या बाजूला. थँक्यू व्हेरी मच. काय एनीबडी? आता मी तुम्हाला हिंट द्या. बोला सर. आयुष्य म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. ओके. आणि आपली आई बापांची सेवा करणे आणि आपलं कुटुंब सांभाळणे आणि आपल्या ज्या धर्मामध्ये आहोत त्याचा प्रचार. या सगळ्या शब्दांमधून एक शब्द काय सांगा? या सगळ्या शब्दांना एकच शब्द. सुख आणि समाधान. सुख आणि समाधान. सरांचं उत्तर झालं. तुमचं सांगा. झेरॉक्स कॉपी नको मला. सरांचं समाधान शब्द. तुम्ही काय सांगा? यांना एका शब्द कसा समेटणार? हे सगळे शब्द म्हणजे काय? तरी आपण खूप चांगला प्रयत्न. मॅडम तुम्ही बोलताय? मॅडमला द्या. अरे क्या बात आहे. आता बघा शेवटपर्यंत माझं भाषण ऐकायचं. ऐकलंय? माणूस प्रश्न उत्तर केव्हा देऊ शकतो? प्रश्न ऐकला तर उत्तर देऊ शकतो ना. मॅडम सांगा. माहिती द्या ना त्यांना मॅडमला. मॅडम इथे. आयुष्य अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी. व्हेरी गुड. ओके. बरं आपल्याकडे वेळ कमी आहे. सर माझ्या मते आयुष्य म्हणजे जगताना इनर पीस असणं खूप गरजेचं आहे. क्या बात आहे. या अन्याय पर्सन गौतम बुद्ध बाहेर कशाच्या शोधात पडले? शांतीच्या शोधात. हे का नो? ते पैसा कमवण्यासाठी गेले का? मोठं राज्य कमवायला गेले का? आज त्यांच्याकडे सगळं होतं. म्हणजे गौतम बुद्ध हॅज एव्हरीथिंग. हे सर नो का राजाने त्यांना कुठे न म्हणे बाहेर मेलेला माणूस सुद्धा दिसून आजारी माणूस इतक्यापर्यंत हे गेलेल्या होत्या. कारण तो चक्रवर्ती राजा व्हावा अशी कोणाची इच्छा होती? राजा शुद्धोधनांची. बरोबर. पण बुद्धांनी सिद्धार्थाने काय केलं? रात्रीच्या प्रहरी आपली पत्नी झोपली, राहू झोपले, त्यांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि सरळ आपल्या त्या घोड्यावरती बसून आणि तिकडे गेले. येस नो? इतके सुंदर केस होते, तलवारीने कापले. आज आम्ही तो काय होणे त्या केसाला किती कलर लावतो. येस नो? पूर्ण ती इंडस्ट्री चालली आहे लोहारांची. ती करोडपती झाले, पण आमचे काळ्याचे पांढऱ्याचे काळे काही झाले नाही. जर 15 दिवसांनी लावतोय आम्ही लॉरेल कनो एक ऍडव्हर्टाइजमेंट. बच्चन काय नाही ऐश्वर्याला घेऊन काय करताय आणि आम्ही कंगाल. हे सर नो? थँक्यू व्हेरी मच. तर मॅडम आपले शुभ नाव? दीपाली तिरपुडे. अरे वा. दीपालीसाठी तर काळ्या वाजवा. आज खरोखर त्यांनी दीपोत्सवाचं उत्तर दिलेलं आहे. तर मला एवढंच म्हणायचंय, आयुष्यामध्ये
आनंदी राहण्यासाठी, सुखी राहण्यासाठी, सगळ्यांसाठी तुम्हाला पीस ऑफ माइंड फार महत्वाचा आहे. येस सर. पण तो केव्हा मिळेल? जसं आमच्या सरांनी राऊत सरांनी सांगितलं, मॅडम सांगितलं, मॅडम सांगितलं, तो माझ्याकडे थोडाफार पैसा पाहिजे. येस सर. माझ्याकडे ऐश्वर्य पाहिजे, माझ्याकडे सुख पाहिजे, माझ्याकडे हे सगळं असेल तर मला शांती मिळणार. येस सर. मला समाजसेवा करायची, मी पेन्शनर आहे, 50,000 पेन्शन आहे, घराचं भाडं जातं 42,000, 4,000 उरत आहे, 4,000 रुपयामध्ये मी काय सोशल वर्क करेन? येस सर. तीच मी जर इंडस्ट्री टाकली, मला जर महिन्याचा जर माझ्याकडे 80 लाख रुपये येतात, तर 2 लाख रुपये मी दर महिन्याला या अशा कार्यक्रमासाठी स्पॉन्सर करू शकतो की नाही? पहिल्यांदा आपण आपली उंची मोठी करा, जग तुम्हाला छोटं वाटेल. या पॉवरफुल आणि जर तुम्ही जगलात ना, लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल अँड फॅन्टॅस्टिक. अग्री? म्हणून काय करायचं? मोठं व्हायचं तर इनिशिएटिव्ह घेता आला पाहिजे. एक ऑस्ट्रेलियामधलं कोल्ड स्टोर, कोल्ड स्टोर, त्याचा जनरल मॅनेजर मिस्टर स्ट्रॉस. हा जनरल मॅनेजर संध्याकाळी 5 वाजले का तिथे कमीत कमी 80 कोल्ड स्टोरेजेस होते, प्रत्येकाचं टेम्परेचर फक्त 1 डिग्री फरक असायचं. तर तिथं ते चीज ठेवलेलं असायचं -75, -75 जरी इकडे तिकडे गेलं तरी ते पूर्ण करोडो रुपयाचा माल सोडून जाऊ शकतो. त्यामुळे तो जाऊन तो थर्मोस्टॅट चेक करत, चेकलिस्ट -75, -65, -85, व्हेरी गुड, असे सगळे 80 शेअर स्वतः 8 मॅनेजर असताना सुद्धा हा स्वतः खात्री करून जायचा. संध्याकाळी 5:30 वाजता एक दिवस जनरल मॅनेजरनी आपली काय घेतली, चेकलिस्ट घेतली आणि ते चेक करत करत त्या कोल्ड स्टोर मध्ये गेले. वाय 75 -7 तितक्यात फोन आला. फोन घेता घेता त्यांनी चेक केलं, हा संपला. इकडे आला का दरवाजात न घुसले. दुर्दैवाने तो दरवाजा ऑटो लॉक होता. ऑटो लॉक म्हणजे जो कोण बाहेरून उघडेल तरच तो दरवाजा उघडायचा, आतून उघडायचा. कोल्ड-स्टोरमध्ये -55 टेम्परेचर आहे मित्रांनो. खांद्याने धक्का मारताय, सोडतात. मोबाईलला नेटवर्क नाहीये. कंपनी सगळी बाहेर गेलेले 5:45 वाजता. फक्त वॉचमन त्या गेटवरती एकतर वॉचमन आहे, कोणी नाही. 15 मिनिटांनी हा स्पॉट जमिनीवरती पडला. थोड्या वेळाने पांढरा असा बर्फाचा थर अंगावरती साचला. डोळ्यापुढे पत्नीचा चेहरा आला. 2 मुली आणि आईबाप दिसायला लागले आणि स्वतःलाच वाटलं आता माझ्या पिक्चरचा दी एंडची पार्टी याच ठिकाणी लागणार आहे. आणि त्याने आपल्याला सरेंडर केले का तुम्ही कुठल्याही क्षणाला मरू शकतो. तितक्या दरवाजाचा आवाज आला. दरवाजाचा आवाज. एक सिक्युरिटी गार्ड आला. 2 पायाने त्यांना बाहेर ओढलं. डोळ्यावरचा काय त्याला अंगावरचा बर्फ काढला. त्यांना तोंडावर त्याने थोडस काय केलं, ब्रीदिंग केलं आणि त्याने फोन केला. ट्रॉमा हॉस्पिटलची गाडी आली. याला हॉस्पिटल ऍडमिट केलं. 12 तास 6 डॉक्टर त्यांच्यावरती मेहनत केलं. 12 तासाने स्ट्रॉसची डोळे उघडले. समोर पत्नी उभी आहे, आई वडील उभी आहे, दोन्हींना मुली उभ्या आहेत. जसा रडताय त्याच्यावर बघितलं सुद्धा नाही. त्याने पहिला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला असेल? हॅलो, काय प्रश्न विचारला असेल? मला कोणी बाहेर? त्यांनी सांगितलं मिस्टर जॉन कुठे तुम्ही खाली चहा प्यायला? बोला त्याला पहिलं. जॉन आला. जॉन तुला कसं कळलं रे या 80 कोल्ड स्टोरेज मधलं मी कुठल्या कोल्ड स्टोरेज मध्ये आहे आणि तुम्हाला कसा काय भेटून आला आणि तुला कोणी सांगितलं मी इकडे अडकलेलं? जॉननी जे उत्तर दिलं ना, तुम्ही तुमचा प्राण कानामध्ये आणा, तुम्ही या ठिकाणी तुमचं आयुष्य बदलून जाईल. जॉन म्हटला सर 7 वर्षापूर्वी ज्यावेळी कंपनी इथे लागली ना सर, त्यावेळी त्यांच्या जमिनी गेल्या, प्रत्येक माणसाला नोकरीवर ठेवलं, त्यावेळी पॅनलवरती तुम्हीच होता. मी उत्तर पण दिली नव्हते. पण तुम्ही मला विचारलं तू एकुलता आहे काय, घरी आई वडील आणि बहिणीचं लग्न करायचंय, मी सिलेक्शन होणार नसताना तुम्ही माझं सिलेक्शन केलं सर. जेव्हा मी वॉचमॅन म्हणून इथे बसायचो, जेव्हा तुमची 10:30 वाजता गाडी यायची, तुम्ही काच खाली करायचा. हाय जॉन, हाव आर यू, गुड मॉर्निंग डिअर. परत काच खाली करायचा. ऑफिसला जायचा, संध्याकाळी 6:30 वाजता यायचा, पुन्हा काच खाली करायचा. हाय जॉन, हाव आर यू, हाव आर डे. काय मुलाचा अभ्यास वगैरे कसा चालला सर? आज सकाळची गुड मॉर्निंग मी ऐकली होती. 6:30 वाजले, गुड इव्हनिंग माझ्या कानावर पडली नाही. माझा साहेब इथेच कुठेतरी असेल. आणि मला माहित होतं संध्याकाळी तुम्ही प्रत्येका कोल्ड-स्टोरला जाता, टेम्परेचर घेता, म्हणून मी 1 ते 55 दरवाजे वाढत आलो आणि 55व्या कोल्ड-स्टोर मध्ये तुम्ही मला सापडला, म्हणून मी तुम्हाला बाहेर काढला.
मित्रांनो, या जनरल मॅनेजरने इनिशिएटिव्ह कसला घेतला? फक्त गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग म्हणायचा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या वॉचमननी आपल्या बॉसचा जीव वाचवायचा इनिशिएटिव्ह घेतला. तुम्ही स्वतःचं आयुष्य मोठवायला काय इनिशिएटिव्ह घेणार आहात? आपल्या मुलाचं आयुष्य भव्य दिव्य करायला काय इनिशिएटिव्ह घेणार आहात? या माझ्या भारत देशासाठी काहीतरी काय इनिशिएटिव्ह घेणार आहात? If you decide, तुम्ही ठरवलं आणि त्याच्यावरती जर ऍक्ट केला, तुम्ही सुद्धा एक दिवस पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणून जगू शकता. फॅन चालू आहे. किती वेळेस घाम पुसला? मित्रांनो, आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, गळ्यातल्या या सोन्याच्या हारापेक्षा या घामाच्या धारा शोधून घाम गाळायला शिकलं पाहिजे. आपल्या मुलांना घाम गाळायची लाज वाटू देऊ नका, संघर्ष करायची लाज वाटू देऊ नका. पण आजकालचे आई बाप एवढे पॉवरफुल आहे. बाप पण मंत्रालयात, आई पण शिक्षिका, ती पण बँकेत. संध्याकाळी 5 वाजता येताना आई येताना काय घेऊन येते? बर्गर घेऊन येते, थम्सअपची बाटली घेऊन येते. पोराने नुकतंच पॉकेट मनी ऑलरेडी पिझ्झा खाल्लेला असतो, तरी आईचं प्रेम का? इन्फिनिटी कॉम्प्लेक्स. मी माझ्या मुलाला मुलीला वेळ देत नाही. मग ती येऊन काय करते? काय टाकते तोंडामध्ये? बर्गर. बाहेर येतो म्हणून काय करते? थम्सअपची बाटली करते. बाप येतो रात्री 9:30-10 वाजता. कधी कधी सरळ येतात, काही जण म्हणतात रोड बरोबर बांधलेत की नाही पीडब्ल्यूडी ते विचार करत येतात. उंची लांबी किती बरोबर आहे की नाही, उतार बरोबर आहे की नाही, ओरिजिनलचं काम करत येतं, महत्वाचं काम करतात. काही लोक घराचे आधार असतात, काही लोकांना कामावर नाही आले कर्मचाऱ्यांना आधार देत घरी. पूर्वीच्या काळी घराला घरपण देणारी एक आई होती, अंगाई गीत गाणारी आई होती, घराला आधार देणारा बाप होता. आजकाल बापालाच आधार देऊन घरी आणायला रात्रीचे किती वाजलेले असतात ते काय भरोसा नसतो. आणि असे जर संस्कार आम्ही आमच्या बाळावर करत असतो आणि आम्हाला आंबेडकर हवं असतं घेऊन, कोणाच्या झाडाला कधीच तुम्ही मला सांगा याची कणस येतील का? मिठीची कणस नाही. छोट्या छोट्या गोष्टी हे बुद्धांनी सांगितले निसर्ग नियम आहे. इफ यू फॉलो द नेचर्स लॉ, तुम्हाला कुठल्याच लॉच्या पुढे वाकायची गरज लागणार नाही. पण आम्ही निसर्ग लॉ तोडतो आणि नको त्या लॉच्या मागे जातो. साहेब लोक असतात आमचे, ते 2 वर्षात संपणार. पण तू पण 4 वर्ष चालव, मी पण 4 वर्ष चालव. ते मित्र हाय मित्र चालू आहे. हे सर ऍग्री हो. गावाकडे किती एकर जमीन? 3 एकर जमीन. कॉस्ट किती आहे? 15 लाख रुपये. पण हा अनुभव मिळता, अरे आता मोठ्या भावाला तिकडे मोठा ऑफिसर ना, 1 एकर म्हणजे अर्धा एकर जास्त देणार. कशी काय देऊ? बरं हा द्यायला तयार आहे, पण बाबाची ती आहे, ती म्हणजे का द्यायचं? आपल्या बापाचं आहे ना, सारखा हिस्सा आला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्यांनी आई बापाला सांभाळले नाही, गेली अर्धा एकर तर काही प्रॉब्लेम नाही. हा कोर्टात, तो कोर्टात. 12 वर्ष पोहेस चालू. एकदा मी विचारलं, काय बाबा तुझं वकिलाला किती पैसे दिले? 12 लाख रुपये. तू 14 लाख रुपये. आणि जमीन कितीची? 15 लाखाची. खर्च वकिलावर किती गेलाय? 32 लाख. अरे एकाच आयुष्याच्या याच्यामध्ये आपण जन्माला आलो ना, तर थोडस जर दिलं तर काय फरक पडणार आहे का? पण नाही ना. सुटणे का काय तो कुठलं काय होतं ना, असं काय यांना माहिती. तरुण ही मर्सिडीज बेंज 1962 सालची जुनी आहे, त्यामुळे आम्हाला काही कळत नाही. ओके, कम टू द पॉइंट. हा जर विचार केला ना मित्रांनो, म्हणून हॅपीनेस इज फाउंड ऑन द वे ॲट द एंड ऑफ द रोड. बी हॅपी टुडे. मला MPSC UPSC बनायचं आहे, मला MBBS डॉक्टर बनायचं, मला MD करायचे. अरे ज्या दिवशी तू MD होशील, सर्टिफिकेट हातात, त्या दिवशी तू आनंदी असशीलच रे. पण 365 दिवस अभ्यास करताना सुद्धा आनंदी पाहिजे. 365 दिवस आनंदीचा. पण अभ्यास करताना काही मागे लागताना म्हणून मला अभ्यास बापाला काही कळत नाही, बाकीचे पोरं क्रिकेट खेळतात, मला अभ्यासाला बसेल. असं करत करत अभ्यास केला, आयुष्य जगू आपण. आणि मग हे ओझं वाटतं, ओझं वाटतं. आणि मग मला ती कविता म्हणावीशी वाटते माझी. मरताना वाटतं आयुष्य नुसतं वाहून गेलं, मरताना वाटलं आयुष्य नुसतं वाहून गेलं नदीसारखं. मी काठावर उभा आहे, पाणी निघून गेलं, त्याचा मी काहीच आस्वाद घेतला नाही.
मरताना वाटलं भोसले साहेब आयुष्य नुसतं वाहून गेलं, मला जगायचंय मला जगायचंय असं म्हणता म्हणता माझं जगायचंच राहून गेलं, माझं जगायचंच राहून. झटझटून जगा, या क्षणापासून आनंदाने जगा. जे काही बोलायचं लुसिड लँग्वेज मध्ये बोला. नवऱ्याविषयी काही प्रॉब्लेम असेल त्याला विश्वासात घेऊन बोला. मित्राविषयी प्रॉब्लेम विश्वासात घेऊन बोला. जितके तुम्ही बोलाल तितके सोल्युशन सापडतील. त्याने येऊन मला विचारलं पाहिजे, तू पण लागून गेला लाट आहे ना काय मोठा भाऊ काय फरक काय पडणार, तू फक्त 1 वर्ष अगोदर जन्माला आला, काहीतरी काही क्वालिफिकेशन झालं. उलट जितकी माणसं मोठी होतात, कोंबडी वागते जी पंखाखाली पिल्लांना घेते म्हणून कोंबडी मोठी होती. मोठमोठी वडाची झाडं काय होतात, सावली देतात म्हणून त्याला वट वृक्ष म्हणतात. एखाद्याची चांगली ठोकाटी पालाच नाही, ती काय कोणाला काय देणार, सावली देणार. सावली द्यायला माऊली बनायला ही आमच्या आया आहेत ना, लहान बाळ 3-4 वर्षाचं असतं, मला नाही जेवायचं तरी ती त्याला बाळा मला खिडकीत खाऊ, ती खिडकीत जाऊ काऊ आला चिवड नाही, मला झोपून जेवायचं, झोपून देऊ, मला खिडकीत बसायचं, मला पलंगावर कुठेही बसवून खा, मऊ करून खाऊ घालते, तिला माऊली म्हणतात ना मित्रांनो. आपली आई आपल्याला करते तर आईच करून कधी फिटू शकत नाही, एवढाच आपण विचार केला पाहिजे. आणि नॉट हा विचार जर केला ना मित्रांनो, म्हणून मला म्हणायचं आहे प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिका. हॅपीनेस इज अ चॉईस नॉट अ रिझल्ट. आनंद घेणं हा तुमचा चॉईस आहे. सकाळी झोपेतनं उठलात, चादर किंवा काय गोधडी असेल ती बाजूला काढली, तिची घडी बांधली, चादरीवर झोपला तुम्ही घडी घालून ठेवली, नंतर बाहेर जा. जी माणसं उठल्या उठल्या आपल्या बेडची घडी स्वच्छ करून ठेवतात त्यांचा दिवस चांगला सुरू होतो. अनेक लोक झोपतात, हे आई करते, माझं फार ना कामाला गेले, काय काय दिवे लावायला 8 तास काम केले ना, 18 तास काम करत अभ्यास करत. हे सर्व आम्ही पांगळा करतो आपल्या मुलाला, ऍग्री और नॉट. अरे जाऊ द्या ना, त्याला राहू द्या ना. जी माणसं 12 वादळात असतात, खडकावरती राहतात, डोंगरावर राहतात आणि हे सागाचं झाड वादळाला आणि कशाला याला सामोरं जातं संकटांना. तेच आपलं हे भेंडीचं झाड आपल्या त्याच्या पुढे टाकलं, नाणीचं पाणी आलं की मोठं एवढी मोठी फांदी असेल, ही छोटी जरी वर चढ धाडकन ती खाली येते. आणि सागाचं झाड आपण अभिमानाने सांगतो, सर हा टेबल आणि हा पलंग आहे ना आमच्या खापर पंजाबाच्या काळात काही 400 वर्ष झाली. का 400 वर्ष झाली मित्रांनो? 100 वर्ष त्यांनी वारा वादळाशी काय केलं, संकट केलं. जन्माला आल्यापासून तिथपासून तर इथपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून आज सागापेक्षाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आणि तारे आहेत ते सुद्धा नष्ट होतील, आपल्या बाबांचं नाव उचलत जाणार. सांगा किती लोक आपल्या आजोबाच्या वडिलांचं नाव माहिती किंवा फोटो माहिती? 1 2. आता हळूहळू अँटी नावं राहिल्यात ना. तिची आली ना, मी कसं खाली राहून माझी अँटी नाव. ओके, म्हणजे फार करतात 3% लोकांनी सांगितलं. बरोबर आहे. मला सांगा, अब्दुल एपीजे कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल एपीजे कलाम, रतन टाटा आपल्या घराण्याचे होते. काल सगळ्यांच्या डोळ्यात इथपर्यंत पाणी आलं की नाही? का त्यांनी 10 लाख रुपयाचा चेक पाठवला माझी पब्लिसिटी कर, मला तो 2 लाखाचा आहे बघा, एवढ्या लोकांना मी सांगतो. बरोबर. काल माझा पुण्यात 2 कार्यक्रम झाला, आज ते उद्या नाशिकला, सॉरी उद्या मुलुंडला, परवा नाशिकला. मी एवढ्या लोकांना, हजारो लोकांना सांगतो, मला काय 20,000 दिले का? नाही ना. When you touch your heart, it transforms the life. जेव्हा तुम्ही कुणाच्या हृदयामध्ये जागा करता त्याच्या आयुष्याला परिवर्तन करता, ती माणसं तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब, अब्दुल एपीजे कलाम, ते काय चालवतो, भारताची जी औद्योगिक क्रांती केली ते आपले रतन टाटा, हे सगळ्यांच्या स्मरणात राहतील की नाही? पण आपल्याला खापर पण जवळ आपल्याला माहिती, त्याच्याकडनं आल्यात 25 एकर जमीन, त्यात आम्ही 3 आमच्या नावावर 7.5 एकर आली, तरी खापर पण जवळचं नाव माहीत. एवढं दिलंय ना तुम्ही. 7.5 एकरचे नाशिकमध्ये कॉस्ट काढणार पाहिजे, किती झालं? कोटीवर 0 किती असं एवढी अक्कल आहे तर तेवढी जमीन दिली ना खापर पण नाव माहीत. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला कोणाला जर करायचं, तुम्ही कोणाला किती करोड रुपये देते महत्वाचं नाहीये, पण तुम्ही त्याच्याशी बोलताना त्याला काय फील गुड फॅक्टर दिलाय, तो माणूस आयुष्यात विसरू शकत. फील गुड फॅक्टर द्यायचं. तुम्ही कोणाला काही द्यायचे का? फक्त ज्यावेळेस ते रस्त्याने चालले, सांगितलं सर तिकडे आंघोळी मारा, तुम्ही तिकडे जाऊ नका, बुद्धांना सांगितलं तिकडे जाऊ नका, बुद्ध शांत स्मित हास्य करत चालले.
समोर महात्मा अंगुली माला येतो. अंगुली मालाने डोळ्यामध्ये बघितलं, बुद्धाने डोळ्यामध्ये बघितलं, पण रुद्राव डोळ्यामध्ये इतकी काही करुणा होती, काइंडनेस होता, त्याला काहीतरी करण्याचं हे होतं. तितक्यातून तो सगळं जग मला घाबरायचं, नाव जरी काढलं तरी लोक दानापान व्हायचे. आणि हा समोरचा व्यक्ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बघतोय आणि माझ्यापेक्षा काहीतरी पॉवरफुल यांच्याकडे आहे आणि तो त्यांचा शिष्य बनतो आणि अरहंत होतो. अंगुलीमाल अरहंत. ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. मी तर तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही जर भारतात गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म आणि हे राज्य घटना जर दोन्ही हृदयाशी कवटाळून ठेवल्या तर तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठंच जायची गरज. हे दोन राजमार्ग तुम्हाला तुमच्या शांतीकडे नेऊन ठेवतील, तुमच्या यशाकडे नेऊ शकतील, तुमच्या सक्सेसकडे नेऊ शकतील, तुमच्या माणुसकीकडे नेऊ शकतील, रिलेशनशिप तुमचे डेव्हलप होईल, पैसा येऊ शकतो तुमच्याकडे, तुम्ही एक पॉवरफुल व्यक्तिमत्व करू शकता. हे असतं